फुलंब्री तालुक्यातील देवगिरी साखर कारखान्याचा बॉयलर आज पेटला असून कारखान्याचे चेअरमन कल्याण चव्हाण आणि त्यांच्या पत्नी यांच्या हस्ते विधिवत पूजा करून आज अग्निप्रदीपन सोहळा संपन्न झाला। यावेळी आमदार अनुराधा चव्हाण, सार्वजनिक बांधकाम अभियंता अतुल चव्हाण, निखिल चव्हाण, माजी वाईस चेअरमन नितीन देशमुख, संचालक योगेश मिसाळ, गजानन नांगरे, संतोष तांदळे, नगरसेवक मनोज मुळे, शेखर पालकर, वाल्मिक जाधव, गणेश राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती। नेहमी चर्चेत असलेल्या आणि मागील अनेक वर्षांपासून बंद स्थितीत असलेल्या देवगिरी साखर कारखाना सुरू करणार असल्याचं आश्वासन आमदार अनुराधा चव्हाण यांनी विधानसभा निवडणुकीवेळी नागरिकांना दिलं होतं। त्यामुळे नागरिकांनी त्यांना मतदान करून बहुमताने विजयी केले। याच आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी त्यांनी कारखाना सुरू करण्यासाठी प्रयत्न केले आणि त्यात त्यांना यशही आले। आज देवगिरी साखर कारखान्याच्या अग्निप्रदीपन सोहळा संपन्न झाला असून लवकरच गाळप सुरू होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली। फेब्रुवारी 2026 नियोजित कार्यक्रमाप्रमाणे आम्ही देवगिरी कारखाना सुरू करण्यासाठी आज बॉयलर प्रज्वलित केलेला आहे आणि येत्या 12 ते 15 दिवसामध्ये कारखान्यातून साखर बाहेर पडेल। आम्ही आश्वासनही दिलं होतं शेतकऱ्यांना, या भागातील सर्व जनतेला विधानसभेमध्ये। त्याप्रमाणे या भागाचे आमदार सौ अनुराधाताई चव्हाण यांनी या कारखान्यामध्ये लक्ष घालून 15 वर्ष बंद असलेला कारखाना चालू करण्यासाठी सर्वतोपरी त्यांच्या सहकार्यामुळेच आज बॉयलर प्रज्वलित झालेला आहे आणि निश्चितच या भागातील शेतकऱ्यांना हा प्रकल्प वरदान ठरेल। आणि आज बॉयलर प्रज्वलन झालंय त्याबद्दल मी सर्व शेतकऱ्यांना आणि सर्वांना मी शुभेच्छाही देतो आणि धन्यवाद मानतो।